बेळगावपासून वेंगुर्ला रोड आणि हा तुम्ही बघताय शेती शिवार. इथं हॉटेल मोठ्या प्रमाणात होते. हिंडलगा सुळगामध्ये मी आहे. आमचे एक मित्र त्यांनी आम्हाला फोन केले. कसं काय सर फोन केला तुम्ही? आम्ही इथं असं फिरत होतो, अचानकच डायरेक्ट इथं पायात दिसला. पण पक्का माहित होतं की हा विषारी आहे आणि ह्याला कळ काढायची नाही. ओळखला तुम्ही त्याला? यस, तुमचा व्हिडिओ बघितला. ह्याला अजगर म्हटला नाही? अजगर नाही, हे म्हणत होते अजगर आहे. तर तुम्ही कोणच म्हटला? बेळगावमध्ये अजगर सापडत नाही. हा व्हिडिओ बघण्याचा फायदा म्हणावा लागेल. ओपन ठिकाण बघू शकता. पण मित्रांना आमच्या त्यांनी सांगितले ठणकावून की आम्हाला मारायचं बिलकुल नाही आहे आणि त्यांना वाचवण्याचं होतं. मारणारा तर मारू शकतो, लक्षात घ्या, आरामात मारू शकतोय असा तो ठिकाण असतंय. पण लोक वाचवायला बोलवतात म्हणून मी सापाला वाचवतो म्हणून असतो. त्यांनी मारायला बसलं तर त्याला आरामात मारू शकले असते. काय सुंदर डिझाईन असते बघू शकता. गोल गोल टिपले मोरपंखी असं सारखीशी डिझाईन वाटत असते. सर्वात सुंदर त्यांनी व्हिडिओ बघितल्यामुळे ओळखलो म्हटले. हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. पाईप पण तुम्ही ट्राय केला म्हणजे स्वतः तो आज जातोय काय हेही प्रयत्न केले, लक्षात घ्या. तो मात्र घाबरून असा थांबलेला आहे. तुम्ही जा असे साप पकडा असं कधी म्हणत नाही आम्ही. अशी चेष्टा आपण करू नये, धोकादायक असतो, लक्षात घ्या. त्याच्या मर्यादा आपण सांभाळावं लागतात. आता मी ह्याला अलगद इकडं पकडण्याचा प्रयत्न करतोय. सापाच्या स्वभावावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही जाऊन साप पकडा असं मी कधीच म्हणत नाही, लक्षात घ्या. पण त्याच्या एक विशिष्ट मर्यादा आहेत. आम्ही काहीतरी करायला गेल्यानंतर ते आपल्यापासून लांब लांब जाण्याचा प्रयत्न करतात, स्वतःहून चावत नाहीत, लक्षात घ्या. आणि आम्ही त्यांच्या जगावरती घर, कारखाने, शाळा, हॉटेल असं काय काय करत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे ते आपल्याकडे आलेले आहेत. त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे. स्वतःहून ते काय करत नाहीत म्हणून त्यांना उगीच मारू नये असं आमचं म्हणणं असतं, लक्षात घ्या. सापाच्या विषाचा उपयोग होतो आहे औषधामध्ये. याशिवाय साप उंदीर मोठ्या प्रमाणात खातात म्हणून ते मित्र आहेत. हात पाय पडला तर ते चावू शकतात. ही मात्र काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. या मित्रांचे खूप खूप आभार, कारण त्यांची इच्छा होती त्यामुळे ह्याला मला जगवता आलं, व्यवस्थित पद्धतीने बघितले त्यामुळे त्याला पकडता आलं. साधारण 4 वर्ष वयाचा घोणस, अजगर बिलकुल नाही, लक्षात घ्या. घोणस रसस वायपर हा साप आहे. धन्यवाद.